कराटेश्वर मंदिर, जयगड किल्ला आणि प्रसिद्ध जयविनायक मंदिराच्या अगदी जवळ असलेला हा किनारा आजही सोशल मीडियाच्या गर्दीपासून दूर आहे. म्हणूनच इथली शांतता अजूनही तितकीच निरागस वाटते. गणपतीपुळे जवळचा एक सुंदर बीच तुम्हाला दाखवतो. या कधी कधी गर्दीपासून दूर निसर्ग आपल्यासाठी एक गुपित जपून ठेवतो आणि रत्नागिरीच्या हिरव्यागार कुशीत लपलेले हे गुपित म्हणजे नांदिवळे समुद्र किनारा. रत्नागिरीचं हे निसर्गरत्न बघण्यासाठी गोवागरहून मालगुणकडे येताना जयगड तवसाड जेट्टीने प्रवास केला आणि त्यानंतर संध्याकोल फाटावरून आत आल्यावर मी पोहोचलो नांदिवळे गावात. आणि मग सुंदर पारंपरिक कोकणी घरांच्या मधून जाणारी ती छोटीशी वाट जशी जशी पुढे जाते तसं तसं समुद्राचं निळशार सौंदर्य डोळ्यासमोर उलगडत जातं. क्या बात, नेक्स्ट लेवल बीच. आणि एकदा का तुम्ही या बीचवर पोहोचलात की त्या चंदेरी वाळूवर उभं राहून समोर दिसणारा विशाल अथांग समुद्र पाहताना तुम्ही अक्षरशः सगळे विसरून जाता. म्हणून पुढच्या वेळी रत्नागिरी आलात तर फक्त प्रसिद्ध ठिकाणच नाही तर निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे शांत स्वप्नही नक्की अनुभव. आणि हो, या निसर्ग सौंदर्याचं रक्षण करण्यासाठी कृपया हा किनारा स्वच्छ ठेवा, कारण निसर्ग जपला तरच त्याचं खरंच सौंदर्य टिकून राहतं.